उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी एका नारळापासून खरवस तयार करू शकता। तर इथे मी चीक न वापरता खरवस तयार केलेले आहेत। इथे मी एक नारळ घेतलेला आहे, त्याचं बाहेरचं आवरण काढून आपल्याला व्यवस्थित थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर गाण्याच्या मदतीने गाळून घेऊन आपल्याला त्याचा चव आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इकडे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत, 1 कप साखर वापरलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं दूध साईडला काढून त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर मिक्स केलेला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून आपल्याला ही अशा प्रकारे थोडं याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करून अशा प्रकारची स्लरी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर मिश्रण थंड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं डब्याला आपल्याला तेल लावायचं आणि त्यामध्ये हे आपल्याला मिश्रण टाकायचं आहे। व्यवस्थित डॅब करून रूम टेम्परेचरवरती थोड्या वेळासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित सेट होईल, अजिबात तुटत नाही, काही नाही, व्यवस्थित तयार होतो। त्यानंतर हा ओल्या नारळाचा जो चव शिल्लक राहिलेला होता तो याच्यावरून मी गार्निशिंगसाठी वापरलेला आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत। अशा प्रकारे लहान मुलांना आवडेल आणि त्याचबरोबर तोंडात विरघळेल असा नारळाचा खरवस बनवून तयार झालेला आहे।